खासदार सुजय विखेंच्या प्रयत्न आणि मोदी सरकारची गॅरंटी. केंद्राने कांदा निर्यात बंदी उठवली. खासदार सुजय विखेंच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश. अहमदनगर. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय अखेर मागे घेत कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. राज्यातील विशेष करून अहमदनगर, नाशिक, पुणे या कांदा पट्ट्यातील कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी असून मोदी सरकारने कांदा निर्यात बंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. खासदार सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांना यश आल्यामुळे अहमदनगर मार्केट कमिटीने शेतकरी आणि मार्केट कमिटीने खासदार सुजय विखे यांचा सत्कार केला. यावेळी ते बोलत होते. नुकतेच या कांदा निर्यात बंदी विषयासंदर्भात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेऊन निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणाऱ्या समस्या त्यांच्यासमोर सविस्तरपणे मांडून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली होती. यावेळी शाह यांनी कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांना कशा प्रकारे अडचणींना सामोरे जावे लागत आहे याची माहिती विखे यांच्याकडून घेतली होती. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत 31 मार्च 2024 अखेर पर्यंतची कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे मंत्री समितीने 3 लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला देखील मंजुरी दिलेली आहे. शिवाय बांगलादेशातही 50,000 टन कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रयत्नातून अनेक दिवसांचा हा प्रश्न आता मार्गी लागलेला आहे. दिल्लीमध्ये माननीय अमित शाह साहेबांची बैठक झाल्यानंतर माननीय पालकमंत्री असतील आणि नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जी माहिती आम्ही गोळा केली होती ती माहिती माननीय अमित शाह साहेबांना त्याची सविस्तर मांडण्यात आली. वास्तविकता त्या ठिकाणी सांगण्यात आली आणि हा निर्णय त्वरित माननीय अमित शाह साहेबांनी घेतला. हीच निर्णयाचं जो प्रतीक आहे आणि जे वारंवार म्हणलं जातं की ही मोदींची गॅरंटी आहे. शेतकरी हा त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि आज विद्यमान राज्य सरकारच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे कुठल्याही अनुदानापासून कुठल्याही निर्णयापासून वंचित राहणार नाही. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि जे सरकारवर आरोप करत होते मला असं वाटतं की या निर्णयाने त्यांना चपराक बसलेली आहे आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आणि राज्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्य सक्षम पद्धतीने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.